इतके मोठे मोठे गोळे काढते बाई पोटातून, मग समजत नाही. रिसेंटली आम्ही एक 27 किलोचा गोळा काढला. एखादं ऑपरेशन आठवते का, ते खूप क्रिटिकल होतं. मॉली नावाची पेशंट होती, ती पहिल्यांदाची गरोदर होती. शी हॅड ट्विन्स. इमर्जन्सी मध्ये तिचं सीझर झाला. तिचं रक्तस्राव हा थांबतच नव्हता. इतक्या कमी वजनाचे आपण 2 बाळ काढलेले आहे, नाही जगले पुढे तर काय. मी निर्णय घेतला, तिची गर्भपिशवी काढली आणि ते बाळ एकदम व्यवस्थित झाले. जे 2 बाळ जे हातात घेऊन गेली, इट वॉज वन रिवॉर्डिंग सर्जरी. मला आजपर्यंतही लक्षात आहे. क्रिटिकल सिच्युएशन असतात, म्हणजे हे कसं जमते. ऍक्च्युली जमत नाही. पेशंट मी तर दिवस रात्र करू शकते, बट मग स्वतःसाठी काय. दिवसभराचे मिनिमम 50 पेशंट कसे बघत असतात. आणि ऑपरेटिव्ह जर तुम्ही म्हणाल तर 7 ते 8 ऑपरेशन्स तर एका दिवसात कसेही होतात. काही पेशंट्सचा आता एक पर्टिक्युलर डॉक्टरांचे विश्वास आहे, तिला माझ्याच दवाखान्यात ऑपरेट व्हायचं, कारण की ऑपरेशन योग्यरित्या होणं महत्वाचं आहे. अमरावतीच्या जवळपास एक 12-15 हॉस्पिटल्समध्ये मी फ्रीलान्सिंग करते. ही ट्रॅव्हलिंगसाठी गेली. आय मेक इट अ पॉइंट ना, एक फ्रीज मॅग्नेट आणणार म्हणजे आणणार. मी इथे गेलो होतो, नीम करोली बाबा. इव्हन आम्ही नाशिकच्या आता सुलावाईन्स मध्ये गेलो तरी तिथनंही आणलेलं आहे. महत्वाचा विषय, घराचा आत्मा, किचन. मी आहे या घराची आत्मा. सकाळची कॉफी ही फक्त माझ्याच हाताची घेते. गेम खेळू, आळशी, कंजूस, हार्ड वर्किंग. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आणि आजपासून मी एका व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटवणार आहे. तर व्यक्तिमत्व कोणतंही असो, कसंही असो, ते एकदम भारी असणार आहे. ते कुठल्याही भाषेत बोलो, पण मी मराठी बोलणार आहे किंवा आपला गावरान टच राहणार आहे, कारण की मी आहे विदर्भाची श्रुतिका आणि तुम्हाला आवडते फुल वराडी माझ्या तोंडून. तर आजचं व्यक्तिमत्व कोण आहे तर म्हणाले तर आहे डॉक्टर, पण दिसते एकदम मॉडेल. आणि तुम्हाला सांगतो, बाहेर पाय नाही टाकत घातल्याशिवाय गॉगल. व्यक्तिमत्व इतकं मोठं भन्नाट आहे का काय सांगू बाई. पण मला आपल्या जवळच वाटते, म्हणून मी म्हणतो ताई, अय कॅमेरामॅन, पाहिली काय कविता, टॅलेंट पाहिलं का टॅलेंट. मी लई टॅलेंटेड आहे, पण आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहे ते माझ्यापेक्षा 10 पट आहे. तर चला आता वेळ नाही करू, पटकन जाऊ. चलो, आता आपण बेल वाजवणार आहे. हा इंटरेस्टिंग आहे. हा म्हणजे हे असं मस्त राधाकृष्ण आणि हे इथेशी बेल आहे. आपण वाजवू आता. वाजली 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 वाजली. ओ हाय, वेलकम वेलकम. मी वाटच बघत होती एवढी तयारी करून. विदर्भाची पाहुणे येणार होती ना. अरे बापरे, पण एकदम मस्त दिसत आहे. आता मी काय म्हणू, डॉक्टर विथ मॉडेल. एक नंबर. चलो चलो. मस्त आहे यार घर, एकदम मस्त आहे. थँक्यू. खूप आवडीने बनवलेलं आहे. एकूण एक वस्तू खूप आवडीने एक वस्तू केलेली आहे. एकदम मेडल वगैरे. आणि हो, हे तर मी ऐकूनच आहे खूप दिवसांपासून, म्हणजे इतके काय काय गोष्टी करते ना. आता मी तर इतकं काय, तुम्ही सतत मला म्हणत असता की तुला फिरायलाच पाहिजे, हिंडतच राहतं नाही ते. हे बाई किती किती हिंट आहे ना, आता मी तुम्हाला दाखवणार आहे. भयानक, म्हणजे तुम्ही पागल होऊन जा. ऍक्च्युली आय जस्ट लव्ह ट्रॅव्हलिंग. आणि म्हणजे यू टेक द नेम, आणि मी तिथे बहुतेक तरी ट्रॅव्हल केलेलं आहे. चल दाखवते ना तुला. चला, आज आपण डॉक्टर भावना डॉक्टर यांचं सगळं घर पाहणार आहे. दिस इज माझं एक छोटंसं असं मी स्टडी कम असं ऑफिस वर्कसाठी बनवलेली जागा आहे. तर दिस इज बेसिकली माय डायनिंग रूम असा. अँड हे बघून घ्या, दिस इज समथिंग. फोटो खूप छान छान फोटो आहेत. आणि इतका शौक आहे ना या बाईला फोटो काढायचा है ना. फोटो काढायचा नाही, हा डान्सचा फोटोग्राफ आहे. आय हॅड परफॉर्म्ड सम डान्सेस, हे सम नाईस. So this is dance and this is anchoring. I did some nice anchoring. अच्छा, there, ठीक आहे. okay? हे वो तो चलता है once in a तर while. हा तर शौक आहे फोटोचा. आणि मस्त मस्त क्यूट फोटो आहे. कॅमेरामॅन दाखव फोटो दाखव, छान छान. हे एकदम मला असं वाटते हे कुठल्या एज मधले हे. नाही नाही, आताचेच आहे, काही खूप जुने नाही आहेत. बापरे, किती तरुण दिसते बाई, काय करावं हिचं. ठीक आहे, चलो. आपला जसा विषय झाला होता, तर मी काय करते, मी कुठेही ट्रॅव्हलिंगसाठी गेली, वेर एव्हर वी गो, तर आय मेक इट अ पॉइंट की मी तिथनं एक फ्रीज मॅग्नेट, एक सोव्हेनियर म्हणून आणणार म्हणजे आणणार. म्हणजे इव्हन घरी आपण एवढ्या साऱ्या वस्तू बघत आहोत की नाही, तर प्रत्येक वस्तू ही कुठून तरी अशी सोव्हेनियर म्हणून आणलेली आहे. नाना फडणवीसची हवेली आहे, तर तिथे हे लोक त्यांच्या त्या लिपीत लिहून देत होते. सी, दिस इज अ व्हेरी डिफरंट लिपी.
ही आपल्याला करायची 1/9/2024 आम्ही गेलो होतो. हे त्यांच्या लिपीमध्ये लिहिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो होतो, नीम करोली बाबा, चंदीगड. नीम करोली बाबाकडे कसं काय गेले? म्हणजे आधीच ठरलं होतं की काही व्हिडिओज वगैरे पाहून गेले की काय? नाही नाही, ऍक्च्युली खूप ऐकून होतो. मीन्स खूपच जागृत देवस्थान आहे. ते इतकं म्हणजे पीसफुल आहे. यू शुड वन्स व्हिजिट देअर. इट इज जस्ट वंडरफुल. तिथे गेल्यानंतर कळते की काय आहे. मी कितीही सांगितलं तरी यू वोंट बी एबल टू अंडरस्टँड दॅट ओव्हर सिटिंग ओव्हर हिअर. एकदा तिथे जाऊन तो अनुभव हा घ्यायलाच पाहिजे. खूप दिवसाची इच्छा आहे नीम करोली बाबाकडे जायचं. त्यांची इच्छा जर असली ना तर ते बोलवतात. येस. अँड म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता दुबई झालं, त्याच्यानंतर बाकू, थायलंड, आणि इव्हन आम्ही नाशिकच्या आता सुला वाईन्स मध्ये गेलो तरी तिथनंही आणलेलं आहे. येस येस, बिकॉज आय हॅव मेड इट अ पॉइंट. दिस इज आय वॉन्ट हे पूर्ण. गोवा कसं झालं? गोवा आय थिंक मी आजपर्यंत 10-15 वेळा गेली आहे. मला गोवा खूप आवडते. मी पण खूपदा गेली आहे. आय लव्ह गोवा. इट इज टू गुड. खूप म्हणजे ती ना अशी आपल्यासारखी जागा वाटते. आणि ती माझी आपली मैत्रीण आहे, मंजुषा म्हणून आहे. तिथे माझी मैत्रीण आहे, तर मी तिथे खूपदा गेली आहे. आपण पुढच्या सोबतच. अरे बिलकुल बिलकुल. येस. सो इट इज. आणि माझी अशी इच्छा आहे की हे तर पूर्ण भरायचंच आहे, हे तर पूर्ण भरायचंच आहे. आणि मला अशी पूर्ण एक भिंत करायची आहे, मॅग्नेट वॉल. आणि जे असेल टुरिस्ट स्पॉट्स म्हणा, जे फिरण्यासारखे ठिकाण असेल, मला सगळ्या ठिकाणी फिरायचं. मी आता यांनी जर मला चांगला सपोर्ट केला ना, मी अशी दूर दूर फिरणार आहे, ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवणार आहे, तिथल्या नवीन नवीन लोकांना भेटणार आहे. म्हणजे यांना जर व्हिडिओ शेअर बिर केले तर पहा आता तुमची इच्छा आहे का तुम्ही जायला पाहिजे म्हणून. आणि हे 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 काय आहे? ओके. मला ना हे पझल बिझल सॉल्व्ह करायचं खूप भूत आहे बरं. हे 1000 पीसेसचं पझल आहे. म्हणजे हे असे बिलकुल असे 1000 तुकडे 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 येतात. सगळे सारखे सारखे कलर्स आहे. त्याला एक रेफरन्स इमेज देतात. ते बघून आपल्याला तसं बनवावं लागतं. अरे बापरे, देवघर बाग किती सुंदर आहे. विठू माऊलीचे आम्ही खूप भक्त आहोत. आमच्याकडे पण वारकरी संप्रदाय आहे. समजा हे आम्ही वाईचे गणपती, वाईला गेलो होतो. हे वाईचे गणपती आहेत. मग आता आम्ही कामाख्या देवी टेम्पलला गेलो होतो, इथे शिलाँगला. तर तिकडे एक हे ते रेड कापडाचं खूप महत्व असते. तर हे इथे जे आहे ना, हे तिथलं रेड कापड आहे. कामाख्या देवी. बस हे इतकं. आणि तेही असं सगळ्यांना देत नसतात तिकडे. हो, म्हणजे लकी ना. येस येस येस. ही घंटा आम्ही अक्कलकोट वरून आणलेली आहे. सो एव्हरीथिंग इज बिलकुल म्हणजे असं जिकडे जिकडे जायचं तिकडून तिकडून त्या त्या गोष्टी आणायच्या. तसं सगळ्यात महत्वाचा विषय घराचा आत्मा, किचन. बिलकुल किचन मध्ये पसारा नाहीये. मला ना व्हाईट किचन खूपच आवडते यार. म्हणजे कधीही मला कुणी म्हटलं ना की तुला घर काय बनवायचं आहे, तो आय डोंट नो, आय हॅव दिस पर्टिक्युलर प्रेफरन्स फॉर व्हाईट. व्हाईट कलर शांततेचा पण हे आहे ना, प्रतीक आहे ना. शांतता पाहिजे, शांतता आवडते पाहिजे आहे. मी भुवनेश्वरला गेली होती एकदा. तर हे तिथनं आलंय, हे तिथलं लोकल आर्ट आहे. दिस इज भुवनेश्वर आणि इथला. तर इट इज लाईक की जिथे जाईल तिथलं एक असं घेऊन काहीतरी आणायचं. येस येस. आणि घराला युनिक बनवायचं. बिलकुल बिलकुल. येस. मस्त. असं हे कामाख्याचं असेल ना. हे कामाख्या देवी टेम्पल शिलाँगला गेलो होतो. सो खूपच जागृत तिथले तेही टेम्पल खूप जागृत आहे. बेडरूम. अरे डिस्टर्ब केलं का? नाही नाही, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, या विदर्भाची पाहुणी. विदर्भाची जे आता बोलणं सुरू होतं की माझे स्वीट हार्ट, हे आहेत. ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना जरा. तुम्हीच बेटर ओळख करून देऊ शकता. रितेश कासट, माय हजबंड. हॅलो. आणि आता मी ऐकलं तुम्हाला की तुम्ही म्हणाले की हा आपला घराचा आत्मा, किचन. तो म्हणजे आता मला लक्षात आलं की मी आहे या घराची आत्मा. कारण की सकाळची कॉफी ही फक्त माझ्याच हाताची घेते आणि मी कॉफीच बनवतो. अरे बाप रे बाप. म्हणजे ऍक्च्युअली इट इज ट्रू. हे माझ्यासाठी रोज सकाळी चहा कॉफी जे काही आहे, कॉफी प्रायमरीली कॉफी ही विल मेक. एंड हम दोनों मिलके बिल्कुल वो हमारा मी टाइम इज फिक्स. म्हणजे ती वेळ ही बिलकुल पक्की आहे की आम्ही दोघं बसून ती कॉफी पिणार आणि प्रॉपर. कारण की दिवसभर अदरवाईज वेळच नसतो ना, तोच सकाळचा वेळ आहे. म्हणजे आता मला समजलं, हे आयती कॉफी पिऊ बाई आहे म्हणून आतापर्यंत मला अख्खं घर दाखवलं, पण चहा पिते का, कॉफी पिते का विचारलं नाही. म्हटलं विचारलंच नाही का? चहा घेते. आता मी विचारते, काय घेता, चहा घेता, कॉफी घेता?
बाप्पूंनी विचारलंय. आता ही ताई म्हटल्यावर हे आपले विदर्भाचे बाप्पू असणार आहे. बाप्पूंनी विचारलं तर आता लागेलच कॉफी. चालेल मग. हो, बापूच कॉफी बनवतात. स्पेशल कॉफी. अरे बापरे, जशी बनवली आहे. चला कॉफी बनवली आहे, पिऊन बघू आपण कशी झाली तर. एकदम मस्त. असा नवरा सगळ्यांना भेटो. थँक्यू. ऍक्च्युअल गुड मॉर्निंग असते ती गुड करणारी है ना. मला फक्त पाहिजे की माझी बायको अशी म्हणावी. बायको म्हणते काय म्हणते बायको. असा नवरा कुणालाच मिळू नये आणखी. फक्त मला. आय मीन हे बरोबर आहे. आता कॉफी पिता पिता आपण एक गेम खेळू. मी प्रश्न विचारेन दोघांनी. प्रश्न नाही विचारणार, फक्त एक काहीतरी शब्द. हा, तुमच्या दोघांमधून सांगायचं की कोण आहे म्हणून, ती व्यक्ती कोण आहे म्हणून. हा, जसं की आळशी. विचार करून सांगितलं. अच्छा. कंजूस. हार्ड वर्किंग. अरे बापरे. आणि फिरण्याचा भूत असणारी व्यक्ती. दोन्ही पण. अच्छा, म्हणूनच चांगलं आहे सगळं. इतकं फिरू शकता. येस. तुम्ही एक रील बघितली असेल प्रत्येक वेळेस वाईफ मागामागे चालली आपली बॅग टॅक्सी बुकिंग, फ्लाईट बुकिंग, नवऱ्याचं दिमाग आता कुठे जायचं, कसं प्लॅनिंग करायचं, ते रील आमच्यासाठी. मी शॉपिंग करते. अच्छा. मी जायच्या आधी शॉपिंग करते, मी तिथे गेल्यानंतर शॉपिंग करते. बॅग कोण भरतं. बॅग म्हणजे सरळ सरळ ते काय असते की एक नाही का आपण फिरायला Passenger जातो. princess. हा, त्याच्या टाइप मध्ये ते. इट्स लाईक की काय असते जेव्हा आम्ही 8 दिवसासाठी बाहेर जातो हा. तो याच्या मागे मग त्याच्या अगोदर ना एकदमच काम वाढते. हा. कारण की 8 दिवसचं ब्रेक होणार होते. हा. तो मग असं असते की केसेस आले, मग तुम्ही नाही हे असं असं करा, हे बॅग्स पॅक करून घ्या, मी 2 केसेस आहे, मी केसेस करून येते. भरपूर प्रेशर आहे कामाचा, म्हणून सेफ पॅसेज बघून निघून जाते बाहेर. काम असते पण पूर्ण प्लॅनिंग पॅकिंगचा. दिस पॉडकास्ट इज नॉट फॉर पोलखोल. पोल तर होणार. पोल तर होणार. हा, ठीक आहे. अजून विचारू. आगाऊचे एफर्ट्स कोण घेते. असं रोमॅन्टिक टाइप कोण आहे. वा, म्हणजे भांडणाची सुरुवात जरी होते तरी प्रेमाची पण सुरुवात होते म्हणजे है ना. नो डाऊट्स. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मी सांगू. हा. सॉरी कोण कोणाला जास्त बोलते. हा प्रश्नच नाहीये मुळात. ही सत्यता आहे की सॉरी हे माणसानीच म्हणायला पाहिजे. झाला विषय संपला. हा निर्णय आहे दिलेला निसर्गाने की सॉरी हे माणसानीच म्हणायला पाहिजे. आणि ते हे निसर्ग म्हणजे हे निसर्गाचा जे नियम आहे ते इथं पाळला जातो. पाळले जातो. म्हणजे सॉरी म्हटल्या जाते. असं आहे ते. अशी कुठली गोष्ट आहे त्यांच्यातली की एक हजबंड म्हणून किंवा एक लाईफ पार्टनर म्हणून आवडते. ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. खूपच सपोर्टिव्ह आहे प्रत्येक याच्यात. मी काही उठाठेवीचे निर्णय घेऊ देत, मी काही करू देत. मी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12-1 पर्यंतही कधी बिझी राहते, बट नॉट अ सिंगल कंप्लेंट. ही इज ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि मी आता तुम्हाला जसं दिसते की मी किती पुढे आहे, मी सगळ्या ठिकाणी पेपरवरती झळकत असते, मी इथे असते. ही इज ऑलवेज देअर बिहाइंड. त्यांचं नाव कुठेच नसेल बट ही इज ऑलवेज देअर. सो दे एक कायमचा सपोर्ट राहतो की नाही असा. पुन्हा तेच की सक्सेसफुल जर बायको असेल तर तिच्या पाठीमागे नवरा असायला लागतो है ना. त्याच्याशिवाय नाही पॉसिबल आहे. नाही पॉसिबल. डोकंच जागेवर नाही राहत ना. खूप काही गोष्टी होऊन जातात. प्रत्येक गोष्टीसाठी घरी कोणीतरी पाहिजे. हा, एकदम क्यूट होतं हे. एकदम क्यूट. पण मग हिच्यातलं तुम्हाला काय आवडतं. काहीच नाही आवडत. काहीच नाही आवडत. आठवतच नाहीये. तसं नाहीये. 1-2 गोष्ट राहिली तर सांगू आता. अरे बापरे. तिच्याबद्दल आता मी काय सांगू. शी इज वंडरफुल डॉक्टर. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट हिची जी आहे की
पैसे कमवणं हे वेगळी गोष्ट आहे प्रोफेशन मधून, म्हणजे सेवाभावीचे, म्हणजे कोणाचाही चांगलं व्हावं, हा प्रत्येक पेशंटचं चांगलं व्हावं, हे जे महत्वाची गोष्ट आहे ना, हे मी याच्यात बघितली आहे. आणि हे सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजे हजबंड वाईफ मध्ये तो सगळंच चालते, प्रेम पण राहते, जे काही होते ते सगळं. म्हणजे याची सर्वात मोठी गोष्ट आहे, म्हणजे जरी एखाद्या वर्षा पहिले कोणत्या पेशंटचं काही ऑपरेशन झाला आणि तिला आज 1 वर्षानंतर काही प्रॉब्लेम झाला, तर तिला असं कसं झालं, म्हणजे हे मोठी गोष्ट आहे. म्हणजे असे पुष्कळ गोष्ट आहे. आता मी तसं एक नाही सांगायला नाही, ही गोष्ट तर म्हणजे ही गोष्ट मी सांगू शकते आणि यांचे सगळे पेशंट पण सांगू शकतील की किती कन्सर्न असतो पेशंटला घेऊन, त्यांच्या काय स्वास्थ्य हेल्थला घेऊन. म्हणजे डॉक्टर तर एकदम मस्त आहे. आणि आता लाईनीत मी संपवतो, हजबंडच्या पहिले पेशंट येतात. आणि आता आपण त्याच टॉपिक वर येणार आहे की डॉक्टर म्हणून हे व्यक्तिमत्व कसं आहे. तर चलो फिर चल, अचिव्हमेंट, मेडल्स आणि कशाचे, तर धावत सुटण्याचे है ना. धावतच सुटते. धावतच सुटते आणि थांबत पण नाही. 21 किलोमीटर मॅरेथॉन, रनिंग म्हणजे पॅशन आहे. फिटनेस पहिले जिम वगैरे खूप करायची, मग जसं जसं कामाचा व्याप वाढत गेला तर थोडं कमी झालंय. तर मग हे कसं आहे, सकाळी उठा, याच्यात काही हे नाही आहे की जिम उघडायलाच पाहिजे, काही लोक असायलाच पाहिजे. आपले स्वतः मस्त शूज घाला, निघा. सो हे सगळे तिथले आहे. आणि जिथे जिथे गेलो तिथले सगळे आम्ही जमा केलेत. दिस इज टाटा मुंबई मॅरेथॉन, एक ते सातारा हिल मॅरेथॉन आहे. पण मग हे जेव्हा असं मॅरेथॉन किंवा या बाकी स्पर्धेमध्ये जाता, तर त्याच्या आधी म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस लागत असेल ना. हो, रोज सकाळी उठून आम्ही 4 वाजता उठतो, सगळं फ्रेश वगैरे होऊन 5 वाजता घराच्या बाहेर, 5 ते 6, 6:30 पर्यंत रनिंग. आणि हे सगळे मेडल तुझे. येस. आणि पण एवढेच सगळे, एवढे एक्झॅक्टली एवढेच मेडल आणखी आतमध्ये पण आहे यांचे, म्हणजे go together. बाप्पूचे. बाप्पू आणि ताई दोघही जण धावतात. सोबत मी फेसबुकवर धावतो, पाहत असते फोटो व्हिडिओज, आणि मग मेडल घेताना वगैरे म्हणजे सोबतच मी असतात. त्यांना धावायला लावते. धावायला लावते. येस. अच्छा. कारण की त्यांच्या भरोश्यावरती सोडलं तर ही तर जागं धावणं वगैरे तर ठीक आहे, बट ही डज दॅट. म्हणजे मी म्हंटल आणि त्यांनी नाही केलं असं नाही होणार. सो ही आता तुलाही घेऊन जाईल. गुंजन ताई मागे लागल्या, त्यांना घेऊन जाईल. अच्छा. मला शूट आहेत काही, आणि मी सकाळी अवेलेबल नसते. मी येते उठवायला आणि घेऊन जातेच. अरे बापरे. मग दुसरा व्हिडिओ आपण तो धावतानाचा बनवू. त्यात श्रुतिका जेवढी आहे तेवढी राहणार नाही, मग आता बारीक होऊन जाईल. पण यार म्हणजे खरंच भावनाताई की इतकं सगळं पेशंट्स करणे, ऑपरेशन असतात, क्रिटिकल सिच्युएशन असतात, म्हणजे हे कसं जमते. नाही, ऍक्च्युली जमत नाहीच, बट जमून घेते. मीन्स कुठे ना कुठे तुम्हाला एक तर हे ठरवावं लागेल ना की पेशंट मी तर दिवस रात्र करू शकते, बट मग स्वतःसाठी काय. मी ॲज गुड ॲज समजून घ्या, दिवसभराचे मिनिमम 50 पेशंट तर कशी बघत असेल. अरे बापरे. म्हणजे ओपीडी एक्झॅक्टली. आणि ऑपरेटिव्ह जर तुम्ही म्हणाल तर 7 ते 8 ऑपरेशन्स तर एका दिवसात कसेही होतात. बापरे बाप. 7-8 ऑपरेशन होतातच. पण अजून याच्यात हे आहे ना की तू वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन पण करते ना हे ऑपरेशन. फ्रीलान्सिंग म्हणतात त्याच्यासाठी. असं खूप ठिकाणी असं होते की काही पेशंट्सचा आता एक पर्टिक्युलर डॉक्टरांवरती विश्वास आहे. समजा आता माझी अमकी XYZ पेशंट आहे, पण तिला माझ्याच दवाखान्यात ऑपरेट व्हायचं, पण तिचा आजार हा माझ्या दवाखान्याच्या योग्यतेचा नाही आहे. मग अशा वेळेला दुसरे डॉक्टर बोलवतात आणि त्यांच्याकडनं ऑपरेशन करून घेतात, कारण की ऑपरेशन योग्यरित्या होणं महत्वाचं आहे ना. असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स खूप सारे असतात. तर असं अमरावतीच्या जवळपास एक 12-15 हॉस्पिटल्समध्ये मी फ्रीलान्सिंग करते. असं एखादं ऑपरेशन आठवते का ते खूप क्रिटिकल होतं. खूप क्रिटिकल तर असे खूप सारे केले, बट एक ज्याला आपण रिवॉर्डिंग सर्जरीज म्हणतो ना, की ते केल्यानंतर असं की वाटतं की नाही, वी डीड समथिंग गुड. अशी एक सर्जरी बिलकुल माझं शिक्षण जेमतेम चालू झालं होतं. मॉली नावाची पेशंट होती, मी केरळला होती तेव्हा, आणि ती पहिल्यांदाची गरोदर होती आणि तिला जुळे होते. ठीक आहे. शी हॅड ट्विन्स. आली, तिला कळा वगैरे चालू झाल्या, सगळं केलं, आणि काही कारणास्तव इमर्जन्सीमध्ये तिचं सीझर झालं. सीझर झाल्यानंतर काही
केल्या तिचं रक्तस्राव हा थांबतच नव्हता. मग अशा वेळेला इतकं असा डायलिमा होता की इतक्या कमी वजनाचे आपण 2 बाळ काढलेले आहेत, तर ते समजा नाही जगले पुढे तर काय, कारण की कदाचित तिची गर्भपिशवी काढायची गरज पडू शकते. अरे बापरे. असं तर ती जी सिच्युएशन होती तिथे आम्ही निर्णय घेतला, तिची गर्भपिशवी काढली आणि ते बाळ एकदम व्यवस्थित झाले. ती सुट्टी होताना जरी तिला तेव्हा ती गर्भपिशवी नव्हती की ती परत आईने बनू शकणार, पण ते जे 2 बाळ जी हातात घेऊन गेली, आम्ही तिचा जीव वाचवू शकलो. दॅट वॉज वन रिवॉर्डिंग सर्जरी. मला आजपर्यंतही लक्षात आहे. आणि कॅन्सर सर्जरीज तर समजा आता इतके सारे बापरे, मी स्टेटस बघत असते, फेसबुकवर बघते कधी कधी, इतके मोठे मोठे गोळे काढते बाई पोटातून, मग समजत नाही हे एवढे सगळे गोळे तयार कसे होतात आणि ते म्हणजे काय. गोळे, मला असं वाटतं की ना हे आजार पहिल्यापासून आहे, फक्त कसं सोसायटीमध्ये लोकांना माहिती नाहीये कुठे जायचं काय करायचं. आता जसं जसं आम्ही करतोय अवेअरनेस वाढते लोकांमध्ये की नाही इथे हे ऑपरेशन होते. पहिले असं होतं की आताही माझ्याकडे लोक येतात की ज्यांच्या पोटावरती पूर्ण असे बिबेचे चटके असतात, हे असतात, म्हणजे पोट फुगारा झाला आणि गोळा झाला तर ते यांच्याकडे जा, महाराजांकडे जा, ते बिबे लावतात, घरगुती उपाय करतात, शेवटी इलाज होत नाही, पेशंट मरतो. आता ऍटलीस्ट कसं होते आहे की बिकॉज वी आर डुईंग, आम्ही काम करतो आहे, तर पेशंट्सला जागरूकता आहे. कधी कधी पेपरमध्ये न्यूज येऊन जाते, कधी आम्ही स्वतः सांगतो तोंडाने, कॅम्प्स घेतो, अवेअरनेस कॅम्प्स घेतो, तर पेशंट्सला माहिती आहे, त्याच्यामुळे पेशंट आपल्यापर्यंत पोहोचतात. आता रिसेंटली आम्ही एक 27 किलोचा गोळा काढला. अरे 27 kg. 27 किलोचा म्हणजे कशामुळे तो गोळा. नाही, त्याला काहीच कारण नाही. गोळे हे असे नॅचरली तयार होत असतात, त्याला काही कारण नसते, पण फक्त आपण ना असे काही कॉम्प्लिकेशन वाचवू शकतो. अशा ना खूप सगळे ऑपरेशन केले असतील की ज्याच्यामुळे आत्ताही सांगताना एकदम की नाही यार असं सार्थक झाल्यासारखं वाटते आपलं डॉक्टर होणं. पण कधी कधी अशा सिच्युएशन असतील की तेव्हा असं वाटतं शीट मी डॉक्टरच कशाला झाली, असं होते कधी. होते अशा गोष्टी आठवायला खूप चांगलं तर नाही वाटत, पण असंही होते. रिसेंटली आता काल परवाचीच गोष्ट आहे, एक पेशंट आहे, तिला ऑलमोस्ट मी 1-1.5 वर्ष आधी ऑपरेट केलं होतं आणि तिथून बिलकुल रेग्युलर फॉलोअप चालू आहे. जसं सांगितलं तसं ती चेकअप करते, सगळं करते, पण फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ती माझ्याकडे येऊन करत नाही. अच्छा. ती दुसऱ्या कुणातरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करते, कारण की ती अमरावतीची नाही आहे. तर ती दुसऱ्या दवाखान्यात करते. ती तिकडनं ते तपास करून मला रिपोर्ट पाठवते, सोनोग्राफी केली मॅडम, ब्लड टेस्ट केली मॅडम. मग मी ते रिपोर्ट बघून सांगते तिला फाईन ठीक आहे. मग ती 6 महिन्यात एकदा येते भेटायला, तेव्हा मी चेकअप करते. असं तर मागील 7-8 महिन्यापासून आली नाही ती आपल्याकडे, आणि आता काल परवा कळलं की तिला आता परत कॅन्सर आला आहे आणि तो एकदम स्टेज 4 झाला आहे. तर मग अशा वेळेस खूप मन खचित होते की अशा वेळेला आपण काय करू शकतो. मी सगळ्यांनाच तर नाही बसवू शकत ना की तुम्ही अमरावतीतच राहा, बाहेरगावचे पेशंट असतात, काही असतात. पण आजकाल काय झालंय माहितीये का, अशी छोटीशी गाठ जरी दिसली ना तर एवढं कॅन्सरची तर नसेल ना म्हणते ही गाठ, असंही आहे. अशा वेळेला ते डॉक्टर गुगल काम करते ना, डॉक्टर गुगल, म्हणजे इवन दॅट इज अ बिकमिंग अ फॅड नावडेज. म्हणजे इतकं परेशान झालो आम्ही हे डॉक्टर गुगलनी. येतात, मॅडम ही कॅन्सर आहे. मी सांगितलं कॅन्सर, मॅडम मी इंटरनेटवर सर्च केलं ना कॅन्सर आहे ते. डॉक्टर गुगल तुम्हाला नेहमी कॅन्सरच सांगणार आहे, तुम्ही काही दाखवा त्यांना, ते डॉक्टर हे सांगणार आहे. आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीवरती, पुस्तकं अशी चाळून काढली आहे, आम्ही ते बसलो आहोत, बघून सांगू शकतो काय काय नाही आहे. पण लोकांना आजकाल गुगलवरतीच विश्वास आहे. ठीक आहे. अरे यार, पण भावना ते आता तू म्हटलं की पुस्तकात चाललेत खूप, डॉक्टर बनायला खूप अभ्यास करायला लागते ना. खूप. मला चष्मा तेव्हाच लागला, मला चष्मा आहे अभ्यास करून करून. आणि बऱ्यापैकी डॉक्टरांना चष्मा असतेच. हो, बिकॉज यू हॅव टू डू ऑल दॅट थिंग. म्हणजे कंटिन्यू 12-12, 14-14 तास अभ्यास केलेला आहे. तरी म्हणजे पहिले तरी सोपं होतं, समजा 12वीच्या मार्क्स वरती तुम्हाला ऍडमिशन्स मिळून जायच्या, बट माझ्या बॅचपासून एंट्रन्स सुरू झाली. अच्छा. हा, तर तेव्हा ती कॉमन एंट्रन्स सुरू झाली, तेव्हा आम्हाला काहीच अंदाज नव्हता काय करायचं असते काय करायचं नसते. एंट्रन्स आहे ठीक आहे, फक्त तुम्ही 12वीचा अभ्यास केलाय ना त्याच्यावरतीच बेस्ट आहे, एंट्रन्स द्या, ठीक आहे फाईन. आम्ही गेलो, आम्हाला काहीच आयडिया नाही काय असते एंट्रन्स, पण तिला MCQ असतात, हे मार्क करा, आपल्याला जेवढं समजत होतं. अँड बिलीव्ह मी त्याच्यात पण आपण टॉप केलं. पण आता तर हे जे एंट्रन्स एक्झाम आहे किंवा कोचिंग क्लासेस आहे, सगळं एकदम बाजार बिझनेस झालेला आहे. बट जे करतात आहे ते चांगल्यानी करतात आहे. बट आता मागील वर्षीच आपण नीटचे खूप प्रकरण ऐकले है ना, की
एकच मार्क, एकाच रँकवरती एवढे सारे लोक आहेत, एवढे सारखेच मार्क एवढ्या साऱ्या लोकांना आहे. मग असे मार्क्स असे काही आहेत की जे टेक्निकली पॉसिबलच नाही आहे, कारण की याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते. अशा खूप साऱ्या गोष्टी होपफुली ते गव्हर्नमेंट आहे सॉर्ट आउट करेल, कारण की आपल्याच मुलांचं भविष्य आहे. भावनाताई, म्हणजे तेव्हाचं ठीक आहे, पण आत्ताच्या मुलींना मुलांना असं वाटतं की आपण डॉक्टर व्हायला पाहिजे, किंवा त्यांच्यापेक्षा कधी कधी त्यांच्या पालकांना असं वाटतं की आपला मुलगा मुलगी डॉक्टर झाला पाहिजे. मग त्याच्यावर ते अभ्यासाचं टेन्शन, ते कोचिंग क्लासेस आणि त्या कितीतरी सगळ्या एंट्रन्स एक्झाम हे सगळं असतं. तर काय एक मार्गदर्शन म्हणून काय सांगशील? पहिले तर पालकांना सांगेल की बघा, फक्त डॉक्टर आणि इंजिनियर होणे हेच ऑप्शन्स नाही आता. देर आर प्लेंटी मेनी ऑफ करिअर ऑप्शन्स. आपल्या मुलीची आवड कुठल्या दिशेने आहे ते ठरवा आणि ते बघा आणि लेट देम डिसाईड. देर आर प्लेंटी, आणि आपली मुलं चांगलंच करतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. राहिली गोष्ट मुलांसाठी, जे खरंच इच्छुक आहे, ज्यांचं खरंच मनापासून वाटते, डेफिनेटली बिंग अ डॉक्टर इज अ वंडरफुल ब्रांच. जरी आपण आज खूप बाहेर ऐकत असू की याला मारहाण झाली, त्याला मारहाण झाली, त्यांनी खचित होऊ नका. इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ डॉक्टर, यू शुड बी अ डॉक्टर, बिकॉज देन दॅट यू हॅव इट विदिन यू. कारण डॉक्टर बनायला अभ्यास करावाच लागतो, खूप करावा लागतो, बट ते फलित आहे. ॲट द एंड ऑफ द डे यू विल फील गुड अबाउट इट. यू विल रिअली फील गुड अबाउट इट. पण अभ्यासासोबत प्रॅक्टिस पण जास्त पाहिजे ना. हो, आणि तुझी प्रॅक्टिस तर म्हणजे माझी प्रॅक्टिस नाव निघते अमरावती शहरात पूर्ण की भावना 90% या डॉक्टर सारखी प्रॅक्टिस कोणाची नाही आहे म्हणून. हे कसं काय बरं? म्हणजे पैसे दिले आहेत का या लोकांना असं बोलण्याचे? हे लोक आय डोंट नो कोण बोलते. माहिती असतं तर पैसेही दिले असते कदाचित, पण माहितीच नाही आहे कोण बोलते, तो चान्सच नाही. बट हां, प्रॅक्टिस म्हणजे हो, आज असं आहे की प्रत्येक व्यक्ती हा एकदा तरी ओपिनियनसाठी येऊन जाते, म्हणजे की नाही काही असं डाऊट आहे तर एकदा भावना मॅडमला विचारून घेऊ बा असं. तर ओव्हर द टाईम काम करत करत आणि आपल्या कामाचं जे आहे माउथ टू माउथ पब्लिसिटी, आपण रिझल्ट्स आहेत ना, रिझल्ट स्पीक. मी ना असं रॅन्डमली काही करत नाही की नाही हे रिपोर्ट हे दिसतात आहे का तर हे ऑपरेट करून टाका, तसं नसते. जिथे ऑपरेशनची गरज नाही आहे तिथे आम्ही ऑपरेशन करत नाही. हे सर्वात महत्त्वाचं माझं प्रॅक्टिसचं पार्ट आहे की इट इज व्हेरी इझी टू ऑपरेट, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिसाईड की कधी ऑपरेशन नाही करायचं आहे. तर ते एक जे आपण डिसिजन मेकिंग आहे ना, दॅट इज व्हॉट मेक्स माय प्रॅक्टिस अपार्ट फ्रॉम अदर्स, असं माझं पर्सनल मत. आणि हा विचार तेव्हाच येऊ शकतो जसं मगाशी बाप्पूंनी सांगितलं आपल्याला की आधी पेशंटची काळजी असते, नाही तर पैसाच नुसतं कमवायचं असलं तर मग ऑपरेशनवर ऑपरेशन आहे ना. हा, म्हणजे आला पेशंट ऑपरेशन करा, बट आय डोंट डू दॅट. म्हणजे पण बिलकुलच नाही, कधीच नाही. गुड गुड, व्हेरी गुड. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते, आम्ही एक ट्रस्ट पण चालवतो. देयर इज वन भावना कॅन्सर ट्रस्ट. त्याच्या अंतर्गत पण आम्ही पेशंट्सला ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांची आम्ही फ्री सर्जरीज करून देतो. आणि या ट्रस्ट थ्रू खूप सगळे कॅम्पेन नेहमीच होत असतात आणि ते नेहमीच करतो आम्ही. येस, म्हणजे आता हे गोष्ट सांगतील लोक लाभार्थी आहेत ते सांगतील तुम्हाला की कसं आम्ही त्या गरजू होते, आम्हाला दिसत होतं. म्हणजे मी इव्हन त्यांना सरकारी दवाखान्यात सुद्धा नाही करू शकली ते ऑपरेटिव्ह, कारण की काही अशा गोष्टी आहेत ज्या सरकारीमध्ये पण अवेलेबल नसतात, तर त्या आपण इथे अवेलेबल करून त्यांचं फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. अरे बापरे. पण आता हे डॉक्टर व्हायचं आहे, हे स्वतःचं स्वप्न होतं की आई बाबांनी वगैरे सांगितलं होतं की काय? हा खूपच छान प्रश्न आहे, कारण की ऍक्च्युली कधीच विचार केला नव्हता की मी डॉक्टर होणार आहे म्हणून. अच्छा. कधीच नाही. बट कसा आपला तो काळ असा होता की मुलगी आहे तर डॉक्टर बनेल, मुलगा आहे तर इंजिनियर बनेल असं. सो असं काही नाही, बस अभ्यास केला, 12वी झाली, आता एंट्रन्स सुरू झाली, एंट्रन्स द्यायची आहे, एंट्रन्स दिली, पास झालो, मीन्स इट जस्ट म्हणजे. पण तू तेवढी अभ्यासू असशील. मी अभ्यास खूप करायची, बट आय थिंक हे नियतीने ठरवलेलं होतं. सो इट जस्ट हॅपन्ड असं. आणि मग जसं त्याच्यात इंटरेस्ट येत गेला, आय जस्ट लव्ह माय प्रोफेशन. म्हणजे मला इतका प्रेम कशावरच नाही आहे. मी माझ्या प्रोफेशनवरती, माझ्या पेशंट्सवरती, आणि मी एक डॉक्टर आहे या गोष्टीवरती माझा खूप 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 जास्त अभिमान आहे मला. अजून असे विचारायचं होतं की डॉक्टर म्हणून काय वाटतं की काय, म्हणजे असतं ना की ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे की डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, पण डॉक्टर झाल्यानंतर पण बाकी स्वप्न असतात अजून, की आता मला हे करायचंय ते करायचंय, काय अजून आयुष्यातले गोल्स? मला एकच वाटते की सी आय वॉन्ट टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस किंवा मेडिकल फॅसिलिटीज किंवा ॲट सस्टेनेबल कॉस्ट. म्हणजे बघ,
इतके पेशंट असतात अगं, इरविनला, सुपरला वगैरे, म्हणजे ह्यांना जरी ते महात्मा गांधी योजना आहे असं आहे तरी सगळ्याच गोष्टी सगळ्यात फिट होत नाही. तर हे जे थोडे असे लोक आहेत की ज्यांना अफोर्डेबल मेडिकल सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकलो, आणि ते यांना जी सेवा किंवा ह्यांचं जे एक हे आहे की आजार आहे त्यांना त्या आजारातनं आपण बरं करतो आहोत, हे सत्कार्य माझ्या हातून घडावं. म्हणजे मॅक्झिमम जितक्या लोकांचं मी करू शकेल तेवढं मला करायची इच्छा आहे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. मनापासून शुभेच्छा. कारण जेव्हा म्हणजे मी पत्रकारिता केली आहे काही दिवस, लिटरली ते रेशन कार्ड असतं ना, ते दारिद्र्य रेषा खालचं, ते कार्ड घेऊन ते आजी आजोबा फिरतात आणि कितीतरी कागदपत्र जमा झाल्यानंतर ते होते की ठीक आहे आता ऑपरेशन करू, आणि ऑपरेशन झाल्यानंतर माहित पडते की ते सक्सेसफुलच नाही झालंय किंवा तिथे अशी व्यवस्थाच दिली नाहीये, तिथे ब्लड मिळालं नाही, तिथे या गोष्टी मिळाल्या नाही. एक्झॅक्टली. तर हे तुझं स्वप्न लवकरात लवकर मनापासून पूर्ण हो आणि अनेक डॉक्टरांचं हो. येस, भरपूर सारे डॉक्टर्स असेही असतील की ज्यांना खरंच म्हणजे जसं मी इच्छा करते तसं त्यांचीही इच्छा असेल. प्रत्येक जण बोलू शकत नसेल, बट मी आहे इथे समोर तर मी बोलून सांगू शकते की हे व्हायला पाहिजे, अँड विल टेक स्टेप्स टू यु नो डू इट. तुम्ही लोकांनी एकत्रित पण यायला पाहिजे या गोष्टीसाठी. बघू ना फ्युचर, म्हणजे व्हॉट हा, फ्युचर माझा होल्ड्स. विदर्भाच्या श्रुतिकाचा सल्ला आहे. व्हॉट फ्युचर होल्ड्स. जर माझ्या हाती काही असेल तर मी डेफिनेटली असं काहीतरी करेल की ना अफोर्डेबल सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करू शकू. बस तेवढंच एक माझं आहे की प्रत्येक पेशंटला, तो कुठल्याही वर्गाचा असो, तो कुठल्याही सॅलरी ह्याच्यातला असो, जर त्याला काही एक आजार आहे तर त्यांनी ते अफोर्डेबल त्याला तो व्हायला पाहिजे. जसं अब्रॉड कंट्रीजमध्ये होते की प्रत्येकाला इन्शुरन्स हे कंपल्सरी आहे, तो कसंही काही असो. प्रत्येकाला मेडिकल सर्व्हिसेस कंपल्सरी आहे, प्रत्येकाला टूथ चेकअप कंपल्सरी आहे. असं काहीतरी मे बी इफ आय रीच टू सच अ पोझिशन दॅट आय कॅन टेक सच डिसिजन्स मे बी दॅट इज. बाकी तर मी स्वतः जे करते ते करते. अजून एक असं होतं की तू एक स्वतः स्त्री आहे आणि तुझं जे हे डॉक्टर मधलं पण बाकी सगळं आहे ते पण स्त्रीशी निगडीत आहे. येस येस. तर म्हणजे काय समहाव कसं आहे बघ, मी पहिले ना हे जनरल आपलं डिलिव्हरी वगैरेचं करायची. तोपर्यंत कसं होतं, मी माझ्याकडे खूप सारे असे पण पेशंट यायचे की जे बिलकुल 3rd 4th स्टेजमध्ये यायचे. का तर बिकॉज कसं आहे, बाईला काही पण आहे तर ती कसं अंगावर काढून घेते. हा, ती असं लवकर पटकन जाणार नाही की माझं अमकं दुखत आहे तर चला दवाखान्यात. तेच माणसांचं दुखू देत किंवा आपल्या लहान पोराला साधीशी सर्दी होऊ दे, आपण सगळं कामधाम सोडून तिथे जातो. मी आता नुकत्याच एका कॅम्पसाठी गेली होती तर तिथे सगळे माणसं येऊन बसलेत. कॅम्प हा बायांसाठी होता. सगळे माणसं येऊन बसलेत आणि का तर बायांचं तर जरा बकऱ्यांना आतमध्ये बांधून देते मग येते जरा हे. सो इट इज लाईक की बाया हे नेहमी स्वतःला सोडून दुसऱ्यांनाच प्राधान्य देत राहतात. त्याच्यामुळे हे जी अवेअरनेस आहे ना, हे मला खूप इच्छा आहे की सोसायटीमध्ये ही अवेअरनेस आपण आणावी की बघ, बाई ही चांगली राहिली ना ती पूर्ण घर चांगलं ठेवू शकते. जसं एक शिक्षित बाई पूर्ण घराला शिक्षित करू शकते, तसं एक चांगली सुदृढ आणि हेल्दी बाई ही तिच्या पोरांचं देखभाल व्यवस्थित करू शकते, तिच्या घरच्यांचं करू शकते, सासू सासऱ्यांचं करू शकते, आई वडिलांचं, सगळ्यांचं करू शकते. पण तीच जर आजारी आहे बाकीचे तिचं करत नाही. मला तर याच्यात अजून हेही म्हणायचं आहे की ठीक आहे, महिलांनी तर काळजी घ्यायलाच पाहिजे, पण प्रत्येक घरातली महिला आहे ना ही कुठेतरी पुरुषावर डिपेंड असते. तर पुरुषांनी पण तेवढं ते थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. कसं आहे, आपण बेटी पढाओ, बेटी हे करो, बेटी ये, हमने बहुत पढ़ी लिखी बेटियां बना ली, लेकिन पता है क्या, कसं आहे की त्या ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांना टॉलरेट करणाऱ्या माणसांनी बनवले ना. त्यांना समजतच नाहीये की यांना कसं काय आम्ही हे करणार. त्यांनी हे बाया शिकून गेल्या, बट माणसं शिकलेच नाही की शिकलेल्या बायांसोबत राहायचं कसं. पॉइंट आहे, पॉइंट आहे. तर आता आम्हाला माणसांना शिकवावं लागेल की तुमच्या सोबतच आहेत त्या बाया. कसं असते, देसे की एक काम करणारा माणूस जो आहे तो घरी येतो, छान स्वयंपाक तयार ताटाला येतो, आणि बाई, एक काम करणारी बाई घरी येते स्वयंपाक करायला. राईट. काम करणारा माणूस घरी येतो जेवायला आणि बाई घरी येते स्वयंपाक करायला. तो हा जो फरक आहे ना, हा बदलायचा आहे. होपफुली तो करू शकतो आणि हे पुरुषच बदलवू शकतात असं मला वाटते. येस. आता अजून मला तुझ्या बाकी पर्सनल आयुष्याबद्दल पण ऐकायला आवडणार आहे, पण यार भूक लागली आहे तर थोडस काही विचार करायला पाहिजे पाहुणींचा. पाहुणींना स्वतःहूनच सगळं म्हणावं लागत आहे. कॉफी दे. समजलं. आय विल टेल यू. एक ना हे खूप छान आहे, आपल्याकडे कॅफे आहे, एक मस्त कॅफे आहे, तिथे घेऊन चालते तुला. छान तिथला राईस बाउल खाऊ घालते आणि मस्त कोल्ड कॉफी, कुकी कॅफे. चलते?
अपेक्षित होतं घरात काही खायला मिळणार नाही म्हणून. तू म्हणजे तर मी बनवते मॅगी. नाही 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 आपण मॅगी पलीकडे मी काहीच बनवत नसते. नाही आपण कॅफेला जाऊया मस्त. येस, मी छान छान खाऊ घालते. चल आपण जाऊ. चलो ठीक आहे. कॅफे जाई. आमच्या मराठी संस्कृतीमध्ये असं एक असतं की जेव्हा पाहुणी घरातून निघते तेव्हा एक टिक्का लावला जातो. तो एक विजयाचा पण असू शकतो किंवा शुभेच्छा किंवा आयुष्यात काहीतरी अजून चांगलं हो, आणि जर मोठे असेल तर मग त्यांचा नमस्कार करून पाहुणी जाते. तर आता मी जाणार आहे. तर आता आमंत्रण आहे की तू पण लवकरात लवकर घरी ये. तुला तू परत मस्त आहे यार प्लेस. बहुत अच्छा है. मी नेहमी इकडे येते. हा ना. वंडरफुल प्लेस. हाय रितिका. हाय श्रुतिका, रितिका अँड राहुल. अच्छा. या दोघांचं हे कॅफे आहे आणि इतकं सुंदर चालवतात. मी कायम इथे येत असते हा. आणि जेव्हाही आली ना मी इथला राईस बाउल हा ट्राय करते म्हणजे करते. खूपच अच्छा, अप्रतिम मग आहे. आता यावेळी काय आजही आम्ही राईस बाउलच घेणार. राईस मला बाउल. अजून काहीतरी स्पेशल जे असेल तुमच्याकडचं असं काही. हमारे यहाँ पे व्हाइट पास्ता बहुत अच्छा है, कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी बहुत अच्छी है, अच्छा। नाचोस प्लेटर आप ट्राई कर सकते हैं, मखनी पास्ता ट्राई कर सकते हैं, आता आप व्हाइट सॉस पास्ता ट्राई कीजिए हमारे यहाँ ओके डन. अँड कोल्ड कॉफी. पे। एक कोल्ड कॉफी, ठीक आहे चालेल. ठीक है, आपका राइस बाउल और आपका व्हाइट पास्ता कोल्ड कॉफी। येस. ओके. थँक्यू. मस्त वाटलं भावनाताईच्या घरी बसून भावनाताईशी गप्पा करून, आणि आता कॅफेमध्ये येऊन अजूनच छान वाटतं. म्हणजे कसं असतंय, पाहुणी जेव्हा घरी येते तर पाहुणीला कुठेतरी फिरायला न्यायचं असते है ना. तर आणलं तिनं मग मला फिरायला. वा, विदर्भाची पाहुणी घरी आली आणि आपण विदर्भाचे काही रीती रिवाज फॉलो करू नये असं तर होणार नाही. तर तिला फिरायला तर घेऊन यायचं होतं. हा, घेऊन आली. आजकालचे रीतिरिवाज वेगळे असते. आधी पाहुणचार होत होता. हा, आता पाहुणचार वेगळं आहे. यार, तुला मी पास्ता खाऊ घालते. हा, Nice. आता हे दुसऱ्याने बनवलेला. ओके. पण ठीक आहे, असं गरजेचंही नाही आहे ना की तुलाच बनवता आला पाहिजे किंवा तूच बनवलं पाहिजे ना. नाही नाही नाही, मी बिलकुल त्या ओपिनियनची नाही आहे की प्रत्येक बाईला स्वयंपाक हा करता यायलाच पाहिजे असं नाही आहे. जसं आता बाया शिकत आहेत, पुढे जातात आहे, बिझनेसमध्ये पुढे होतात आहे, तसं माणसांनी शिकायला पाहिजे ना. त्यांनाही सवय हर हुन्नरी व्हायला पाहिजे. प्रत्येकाचा त्यांना इंटरेस्ट सगळं- असेलच त्यात. बिलकुल, नाही म्हणजे बघा. कसं आहे की बोलल्या जाते की घरातल्या बाईनी जर स्वयंपाक केला तर त्या घरात अन्नपूर्णा वास करते वगैरे वगैरे. हे माझ्या घरी टोटल A to Z अन्नपूर्णा आहे. तुम्ही कधी घरी या, सगळं तुम्ही जे मागाल, जे विचार कराल ते सगळं घरी राहते. पण मी तुम्हाला सांगते, मी कधी स्वयंपाक करत नाही. पण बापूनी मगाशी सांगितलं जेव्हा करते तेव्हा हो, मस्त करते. महिन्यात एखाद वेळेस करेल अँड दॅट विल बी डिलिशियस सुपर. बट रोज दैनंदिनी जीवनात बघा, मला भरपूर सारी कामं आहेत. ते म्हणजे एक आहे एक की- मुलगी आहे किंवा मुलगा आहे, पोटापुरता स्वयंपाक यायला पाहिजे तिथपर्यंत ठीक आहे. पण तू मुलगी आहे किंवा बाई आहे म्हणून तू रोज स्वयंपाक करायलाच पाहिजे हे नाही असायला पाहिजे. अर्धे बदला. तुझे काय होते लहानपणीपासूनचे आवडी निवडी छंद काय होते? अभ्यास आहे की अभ्यासच होतं जास्ती करून तर. बट हां, म्हणजे खेळणं वगैरे आवडायचं. म्हणजे बऱ्यापैकी स्पोर्ट्समध्ये आय थिंक मी कबड्डी, खो खो दोन्ही याच्यात स्टेट लेवलपर्यंतही गेलेली आहे. अच्छा. आय हॅव प्लेड दॅट मच. आणि म्हणजे आई वडिलांचंही होतं की तुला जे आवडते ते कर. एव्हरीबडी वॉज व्हेरी प्रोटेक्टिव्ह. पण मी माझे सगळे छंद जोपासलेत. समजा मला ड्रॉइंग करायला खूप आवडायचं. आय वॉज अन आर्टिस्ट. आता ते मी सोडलंय वेळेअभावी, बिकॉज आय प्रिफर टू यूज दिस स्किल्स इन ऑपरेशन रॅदर दॅन पेंटिंग नाव. सो ते, बट अदरवाईज पेंटिंगचा मला बऱ्यापैकी छंद होता पहिले, जो मी आता कमी करून टाकलाय. फिरणं वगैरे तर आपलं बोलणं झालंच आहे. आणि आता आपण जे खाऊ ते तो माझाही छंद आहे. हा, अजून एक छंद सांगायला, एक छंद सांगायला विसरली. आठव काय काय आठव रंगरंगोटी. म्हणजे कसं आहे, युजली डॉक्टर लोक हे असे एकदम साधे असतात. म्हणजे असंही म्हणू शकते की रटाळ असतात कधी कधी. हा, म्हणजे सगळेच नसतात. पण ते एकदम सिम्पल राहणं किंवा असं प्रिफर करतात. पण तू एकदम मस्त असं टकाटक एकदम. मला ना खरंच आवडते बरं छान राहायला, छान दिसणं, सुंदर राहणे, प्रेझेंटेबल राहणे. कुणी व्यक्ती आलं तुमच्याकडे बघून त्यांना असं छान वाटायला हा. पाहिजे. सी
यू शुड फील प्लेझेंट. कसं ऍट द एंड ऑफ द डे आम्ही सॉर्ट ऑफ थोडेसे रोल मॉडेल्स होऊनच जातो सोसायटीसाठी. पुढे मागे लोक इतके सारे, मला माझे छोट्या मुली अशा आहेत की जे येऊन मला सांगतात की मॅडम आम्हाला तुमच्यासारखं व्हायचं आहे, आम्हाला तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं आहे, आम्हाला तुमच्या. सो दॅट इन्क्लूड्स मी ॲज अ पॅकेज. म्हणजे ते माझं वागणं आलं, माझं बोलणं आलं, माझं दिसणं आलं, हे सगळंच आहे. सो त्याच्यामुळे कसं आहे, आय ट्राय टू बी ॲज प्रेझेंटेबल ॲज पॉसिबल. आणि हा छंद तर आहे. तुला सांगते भावनाताई, मी जेव्हा फर्स्ट टाइम हिला पाहिलं होतं तेव्हा काहीतरी ऑपरेशनच्या घाईमध्ये की काय होती आणि तुझ्या हॉस्पिटलमधून तू पायऱ्यांवरून जात होती लिटरली. म्हणजे मला चेहरा नाही दिसला तेव्हा तू खूप घाईत होती आणि फास्टमध्ये गेली. पण माझा जो फोकस होता ना तो हिच्या एवढ्या हिलवर होता की टक 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 करत त्या आणि वर जात होती. बापरे, गोष्टीवरनं मी खूप बोलणे खाल्ले खूप वेळा, बट ते काही सुटत नाही. मला हिल्स हे घालायला आवडतात, मला स्वतःला छान राहायला आवडतं, मला स्वतःला छान प्रेझेंट करायला आवडतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकानेच छान राहावं, प्रत्येकाने प्रेझेंटेबल राहावं, आपल्याला बघून समोरच्याला चांगलं वाटावं. इफ यू कॅन मेक ॲटलीस्ट 1% स्माइल इन अ डे, ते दॅट इज आय थिंक युअर डे इज सक्सेस. मला आठवते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात डाऊनफॉल असतात. माझ्या आयुष्यात होता तेव्हा मी जेव्हा हिला भेटत होती 2-3दा आपलं साधं बोलणं होत होतं, अगदी साधं बोलणं होत होतं, जस्ट डिस्कशन, चर्चा म्हणून. पण त्यातून मला इतकं मोटिवेशन मिळत होतं किंवा ते एक एनर्जी किंवा त्या गोष्टीला कसं ओव्हरकम करू शकतो. म्हणजे मी नाही सांगू शकत शब्दातून की तू काय केलं आहे माझ्यासाठी लिटरली त्या वेळेत. आणि आताही तू माझ्यासोबत असणारच आहे याची शाश्वती आहे. पण यार भावनाताई, मला आता हा विषय निघालाय म्हणून विचारायचं की तुझ्याही आयुष्यात हे डाऊनफॉल आले असतील. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात आणि खूप वाईट परिस्थिती असते. आता तर सर्रास झालं की डिप्रेशन आहे आता या गोष्टी. तुझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी झाल्या असेल तर तेव्हा तू काय केलं किंवा तू त्याच्यातून बाहेर कशी निघाली? डाऊनफॉल तर खूप आलेत बघ. उगाच आपण खूप चांगला पॉडकास्ट करतो म्हणून काही बोलायचं असं नाही आहे, बट डेफिनेटली डाऊनफॉल खूप आलेत. एक काळ होता जेव्हा खरंच म्हणजे असं बोलताही येत नव्हतं, बोलायला लागलो की रडू यायचं, बोलायला लागलो की रडू यायचं, असं वाटायचं की काय आहे हे आयुष्य आणि हे आयुष्य नको, असाही काळ आलेला आहे. बट सी कसं आहे, वेन यू रिअलाइज दॅट ह्याच्यातनं आपल्याला निघायचं आहे स्ट्रॉंग, यू हॅव टू कम अँड दॅट इज द ओनली ऑप्शन लेफ्ट. तुमच्याकडे पर्यायच नसतो तेव्हा. तुम्हाला स्ट्रॉंग असण्याशिवाय पर्याय नसतो. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ दाखवायचं असतं. तुम्हाला माहिती आहे कुठेतरी आहे, देव सोबत आहे, देव चांगलं करेलच ॲट द एंड ऑफ द डे. पण हा मनात विचार येतो ना की माझ्यासोबतच का असं. तर ह्या गोष्टीतनं आय थिंक पुढे निघायला पाहिजे. असा विचार करायला पाहिजे की इव्हन एक आपला चित्ता किंवा एक टायगरही असतो, त्याला जेव्हा झेप घ्यायची असते तो देखील एक पाऊल मागे टाकत असतो है ना. तो मे बी हा जो एक आपण पाऊल मागे आलो, हे जे आपण खचलो आहे, कदाचित हे आपल्या पुढच्या एक लॉंग झेपेची तयारी होती, असं समजून पुढे निघा. आणि या सिच्युएशन मध्ये सतत असं वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे, मार्गदर्शन हवं आहे, या गोष्टी हव्या, कोणीच नाही आहे. काय मला एक सांगायचं आहे की शेवटी ॲट द एंड ते तुम्हालाच करायचं असतं आणि ते तुम्ही असं छान छान खाऊन पण करू शकता. किती सुंदर, बाप रे, एकदम मस्त असं दिसत आहे हे. येस, हे बघ, हे माझं फेवरेट आहे. दिस इज द राईस बोल. हा. ओके, हे मस्त खूप छान सॉसेस सोबत सर्व करते ती. आणि व्हाईट सॉस पास्ता तर ऑल टाइम फेवरेट आहे. इथला तू कधीही आहे, इट इज गोइंग टू बी ऑसम ओनली. आमचे प्रेक्षक आहे यामध्ये बरेच लोक असे असतील की जे तुझे पेशंट असतील किंवा काही स्टुडंट असतील किंवा अजून काही लोक असतील जे तुला ओळखत असतील. त्यांच्यासोबतच माझ्या प्रेक्षकांना, त्यांना तू एक काय ॲज अ डॉक्टर म्हण किंवा रनर म्हण किंवा नॉर्मल एक व्यक्ती म्हणून म्हण, असा एक मोलाचा काय संदेश तुला द्यायचा? ॲज अ डॉक्टर, ॲज अ पर्सन मायसेल्फ, मी सगळ्यांना हे सांगायचं किंवा हा संदेश देईल की बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये की नाही एक काहीतरी ध्येय असतो. जस्ट सी व्हॉट इज युअर एम इन लाईफ. एक काहीतरी एम असतो. यू शुड डू समथिंग फॉर समवन. म्हणजे ते तुम्ही एक ध्येय काहीतरी तुमचं आयुष्यात निश्चित करा आणि त्याला तुम्ही परस्यू करा. ॲट द एंड ऑफ द डे कुणीतरी एक व्यक्तीने तरी तुमचं नाव काढायला पाहिजे की नाही, हा व्यक्ती माझ्या आयुष्यात होता म्हणून माझं आयुष्य जास्त सुखकर आहे. सो आय थिंक मी करत आहे आणि आज आय होप असे एक नाही किमान 100 तरी असतील जे हे म्हणू शकतात की दे आर थँकफुल दॅट आय वॉज देअर अँड आय एम थँकफुल दॅट दे वर देअर. मी त्यांच्यामुळे आज मी स्वतःला असं परिपूर्ण आय फील फॉर मायसेल्फ की आज मी कुठेतरी माझं एक उद्देश आयुष्याचं साध्य करू शकली आहे. बेसिकली आम्ही आज
म्हणजे मी तरी तुझ्याकडून हे शिकली की मस्त कामावरही फोकस पाहिजे, कामही खूप करा, अगदी जीव तोडून सकाळपासून रात्रीपर्यंत, आणि फिटनेसवर, हेल्थवर त्याच्यावरही लक्ष असणं गरजेचं आहे. आणि आयुष्याची मजा मस्ती म्हणून हिंडत राहा. हिंडत राहा म्हणजे मराठी शब्द आहे हा, फिरत राहा, ट्रॅव्हलिंग करत राहा. ते कसं आहे, मी विदर्भाची श्रुतिका आहे ना, मग मराठी शब्द बोलायला लागते कधी कधी. तसं तर सगळेच मराठी शब्द बोलावं वाटते, पण कधी कधी प्रमाण भाषा बोलणारे लोक असतात म्हणून मग ते थोडंसं प्रमाण भाषेत येऊन जाते फ्लो मध्ये. नाही नाही, किती आम्ही प्रमाण भाषा बोलणारे असलो तरी ही जी भाषा आहे, हिंडत राहणे आणि येऊन राहिली जाऊन येऊन राहिली, जाऊन राहिली, काऊन बे, हे सगळं दिस इज द शान ऑफ विदर्भ. हा. तो याही भाषेला आपण पुढे न्यायला पाहिजे, याही भाषेत बोलायला पाहिजे ना कधी. यात जी मजा आहे ती तशी कधी अदरच नाही. ओ हाऊ आर यू डुइंग गर्ल, याच्यापेक्षा तर का कशी आहे तू, नाही? हा? याच्यात किती मजा आहे, याच्यात जास्त आपुलकी आहे. सो ही भाषा बोलत राहायला पाहिजे. विदर्भाची श्रुतिका, शी शुड बी विदर्भाची शान अँड शी शुड टॉक वराडी. मराठी. Yes. तर तुम्ही मराठी भाषा बोलत जा. लेकराले म्हणत नका जू असे की गावरानी बोलू नको, गावंडळ बोलू नको, बोलू देत जा. चांगलंही शिकवा, इंग्लिशही शिकवा, बाकी सगळ्या गोष्टी मराठी बोलू देत जा, आहे की नाही? शेवटी नो प्रॉब्लेम ॲट ऑल, यू कॅन. हा, शेवटी कसं आहे, शान असली पाहिजे आपल्याला आपल्या भाषेची. येस येस येस. जय विदर्भ. जय विदर्भ. आणि कसं वाटलं व्यक्तिमत्व कमेंटमध्ये सांग जा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर वगैरे करून घ्या. पुन्हा अजून मी भेटवणारच आहे लवकरच. हां, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. एक मोठं असं हॉस्पिटल छान ताईचं होणार आहे लवकरच, आहे ना, तर ते मी तुम्हाला नक्की दाखवन. कुठे होणार आहे पाहिजे? राजापेठला. राजापेठला. राजापेठला कुशल ऑटोच्या मागे आपला नवीन दवाखाना सुरू होणार आहे आता. अच्छा. तिथे चलू, तेव्हा आपण खूप छान छान गोष्टी करू. हा. आणि आपण पेशंटसाठी तिथे काय काय सुख सोयी उपलब्ध केल्या ते. हां, त्या हॉस्पिटलमध्ये छान छान तू कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सेवा देशील अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या या सगळ्या मुलाखतीसाठी आणि या सगळ्या पाहुणपणासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.